राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने चर्चेत आले। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी त्यांना तंबी दिली। तसंच तुम्ही वक्तव्य करतात आणि मला महागात पडतं असं विधान अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंसमोरच केलं। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद जणू काही समीकरणच बनलंय। दरम्यान कोकाटेंनी केलेल्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर दादांनी काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, तसंच शेतकऱ्यासंदर्भात बोलताना संयम बाळगा अशी तंबी दादांनी कोकाटेंना दिली। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाटरिकी आहे। पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात पडतं। 2 दिवसांपूर्वी पंचनाम्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले होते। शेतकऱ्यांनी पंचनाम्यासंदर्भात विचारल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल शेतकऱ्यांना केला होता। दरम्यान यानंतर त्यांच्यावर चहूबाजूनं टीकेची झोड उठली होती। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा। सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। माणिकराव कोकाटे यांचं जिभेला हाड आहे नाही आहे मला माहिती नाहीये। जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असतं, परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री आहे। ढेकळाचा पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू जेव्हा ढेकूळ डोक्यात पडेल त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना कळेल। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानंतर काही तासातच स्पष्टीकरण दिलं होतं। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, तसंच चुकीचं काहीही बोललं नव्हतं असंही माणिकराव कोकाटेंनी म्हटलं होतं। अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काय झाला, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का? अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे। जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले। ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कसे करायचे? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कसे करायचे त्याचे? पण नाही करतायत। अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो। ठीक आहे, चुकला। राज्याचे कृषी मंत्री झाल्यापासून वाद माणिकराव कोकाटेंची पाठ सोडायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे दादांनी देखील कोकाटेंना तंबी दिली। दादांच्या तंबीनंतर माणिकराव कोकाटे बोलताना संयम बाळगतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।